पाटील साहेब सुप्रियाताई मातोश्रीवर आलेल्या, आज हर्षवर्धन सकपाळ साहेब हे विधिमंडळात आलेत, तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांशी बोलत आहेत. त्यामुळे कुठलीही राजकारणामध्ये भूमिका मांडायची असेल तर चर्चा त्या कराव्याच लागतात. त्याला एवढं असं हे करण्याची, तुम्ही वेगळ्या अर्थाने पाहण्याची गरज वाटत नाही मला. चित्र बदललं असं वाटतंय का? जे ठाकरेंची छाप याच्या आधी निवडणुकीमध्ये बघायला मिळाली होती, नाही नंदनवनच्या भेटीनंतर असं अजिबात काही मला वाटत नाही. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, अगदी परवाचीच ती गोष्ट आहे. कदाचित मी येण्याने काही फार त्याच्यात मीडियाची उत्सुकता नसते, पण आदित्यजी परवाच शिवाजी पार्कला या कार्यक्रमाला आलेले, कदाचित त्यांनी मीडियाला कळवलं नसेल, त्यामुळे त्याची तेवढी ही झाली नव्हती. असं काही नाही आहे. आम्ही ग्राउंड लेवलला तर सगळे शिवसैनिक, मनसैनिक यांनी अगदी मनापासून जो उमेदवार होता त्याला ठाकरेचा उमेदवार समजून काम केलेलं आहे. त्यामुळे ग्राउंड लेवलला सगळ्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन हे अगदी उत्तम पद्धतीने झालेलं आहे. उमेदवारांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळाली होती मनसेच्या, की कुठे बऱ्याच ठिकाणी अपक्ष उभे राहिलेले फॉर्म मागे घेतला नाही किंवा मदत झाली नाही, अशा पद्धतीचं देखील एक चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती मनसेच्या संदर्भात. कितपत याला तुम्ही? मी तुम्हाला माहिती करता मी फक्त सांगतो की मी शिवसेनेचा आमदार आहे, त्यामुळे त्या मनसेच्या गोठ्यातल्या बातमीबद्दल मी काही प्रतिक्रिया देणं योग्य राहणार नाही. मला वाटतं संदीपजी असतील, यशवंतजी असतील, ते त्याबद्दल तुम्हाला सांगतील. संदीपजी बोल. आज प्रभाग समितीच्या संदर्भातली चर्चा झाली. प्रभाग समितीचं कशा पद्धतीने अध्यक्षपद कोणी कुठल्या वर्षी घ्यायचं, काय घ्यायचं याच्या संदर्भातली विस्तृत चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आमचं सगळ्यांचं एकमत झालं आणि एकमताने आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. पण जी नाराजी होती दरम्यानच्या काळामध्ये की शिवसेनेकडून योग्य तो पाठिंबा मिळाला नाही, उमेदवार काही अगदी थोड्या मतानं जी आहे ते तुम्हाला सांगितलं तसं की पक्षा अंतर्गतल्या बैठकीमध्ये पक्षा अंतर्गत विषय होता, ते सगळे काही माध्यमांसमोर बोलता येणार ते विषय नसतात. पण ती कटुता आहे की कटुता संपली आताच्या बैठकीत? मला असं वाटतं अशी कुठली भूमिका आतापर्यंत आम्ही जाहीर केली नव्हती. माध्यमांमध्ये मी त्या बातम्या बघितल्या, पण वरुणजी आल्यानंतर आमची संपूर्णपणे चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही एकत्रितपणे या प्रभाग समितीच्या निवडणुका लढवणार आहोत. त्या संदर्भातली सगळी चर्चा झालेली आहे आणि ते तुम्हाला निश्चितपणे झाल्या आणि त्याप्रमाणे आमचं फायनल चर्चा झाली आणि ती काय झाली आहे ती उद्यापर्यंत कळेल तुम्हाला. तर वरुण सरदेसाई, संदीप देशपांडे या दोघांमध्ये बैठक झाल्याची सध्या माहिती येते आहे आणि प्रभाग समितीबाबत गेल्या काही दिवसांपासून यशवंत किल्लेदार सुद्धा या भेटीमध्ये होते आणि तिन्ही नेत्यांची मनसे कार्यालयामध्ये बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये प्रभाग समिती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते. तर राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा